नमस्कार. खर तर महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण ह्या फक्त चर्चेमध्ये गोष्टी येतात, परंतु खर तर या बाबी प्रत्यक्षात आणि कृतीत आल्या पाहिजे. विधवा महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून हाताला काम मिळालं पाहिजे. यासाठी ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागतं आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम केल्यानंतरच ह्या गोष्टींचं खरा तर ज्या महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण म्हटलं जातं ते होत असतं. त्याच अनुषंगाने आज कोर्टी येथे हळदी कुंकू समारंभाचा असा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खर तर हा कुठला काय सणाचा विषय नव्हता, परंतु या ठिकाणी हा कार्यक्रम नवीन नूतन वर्षाच्या आगमनानिमित्त आणि महिलांच्या सबलीकरणासाठी जे प्रयत्न करतात अशा पद्मजाताई इंगवले मॅडम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी आपण हे सर्व कार्यक्रम लाईव्ह केला होता. त्यावेळेस विधवा महिलांनाही समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी विधवा महिलांना सुद्धा हळदी कुंकाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा सन्मान या ठिकाणी दिला गेला आणि त्यांना सुद्धा समाजामध्ये एक सन्मानाची वागणूक द्या अशा प्रकारची एक या ठिकाणी सर्वच महिलांना एक हाक दिली गेलेली आहे. या ठिकाणी काही महिला आहेत, या ठिकाणी आजी आहेत, आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारूया. आजी, नाव काय? राजामती बोटकर. कुठले आहेत? इथलेत का? कोर्टीची. बर. काय कार्यक्रम कसा वाटला? छान वाटला ना कार्यक्रम. कुणी घेतला होता? मॅडम पद्मा इंगोले मॅडमनी. होय. हा बर. हा. ह्याच्या आज झालता नाही? नाही नाही नव्हता झाला एवढा, पण आता छान झाला कार्यक्रम. छान झाला. छान झाला. भारी वाटलं. छान वाटलं. हा. छान वाटलं. आशीर्वाद दिला का नाही? दिला की. लेकी सारखीच आहे. लेकी सारखीच आहे ते. लेकीचा इचलकरंजीला मोठी लेक आहे, त्या बी इचलकरंजीच्याच आहेत. बर बर. काय आजी, आता या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी बोलताना सांगितलं की शिलाई मिशनीचं सुद्धा काय काय इथं ही केलं, प्रशिक्षण दिलं. परत म्हणलं तर काय महिलांच्या रेशन कार्डचं इतर काय केलंय का नाही? खरं सांगतात का? कार्यक्रम घेतला म्हणून सांगतात? नाही नाही केलंय की. खरं का? खरंच की. ते मॅडम आहेत म्हणून नाही ना? नाही नाही तसं नाही. खर तर त्या ठिकाणी खरं तर खेडेगावातली माणसं खरं तर मनमोकळेपणानं बोलतात. या ठिकाणी आजी, आजी नाव काय? सुंदरबाई काशीनाथ कुराडे. बर. विधवा आहेत. कधी हळदी कुंकाचा पान मिळाला होता का? नव्हता मिळाला. आज मिळाला का? आज दिलाय. कसं वाटतं? मग छान वाटतंय, चांगलं वाटतंय. आधी मालक होतं तेव्हाच मिळतात? नव्हता मिळाला. आधी मालक होतं तेव्हाच ना? मिळालाच नाही. हळदी कुंकूला जात बोलत होते ना बायका. हा बायका बोलत होत्या, पण ही असं भाजी म्हणते. वान वान. आताच भारी वाटलं. भारी वाटलं. काय आजी, किती मुलं आहेत? दोन. दोन मुलं, मुली? दोन. होय. 4 आणि ही मुलगीच ही 5वी. मुलगी माझ्यासाठी खरंच भाग्याचं. आई वडील नाहीयेत, तुम्ही मला मुलगी खर तर या ठिकाणी दुसऱ्या महिला आहेत. ताई, आता आम्ही बघतो की तुम्ही सतत पद्मजाताईंसोबत एक खांद्याला खांदा देऊन असताय, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात किंवा इतर सारखंच मानलेलं आहे. आणि त्यांनी जिथं म्हणेन तिथं मला त्यांनी सहकार्य केलंय, की जिथं मी माझ्या नडल्यात गोष्टी, ज्यांचा एक फोन जरी केला तरी त्यांनी फोनवरती माझे कामं केलेले आहेत. जिथं मी रेशन कार्डचा असो किंवा पुरस्कारामध्ये काही महिलांची नावं राहिली की त्यांना काही मिळालं नाहीये, अशा भरपूर महिला की त्यांना त्यांच्यापर्यंत जात नाहीयेत, त्यांनी एका फोनवरती कामं केलेत माझी. असं की त्यांनी मला म्हणजे बहिणीसारखं पूर्ण सपोर्ट केलेला आहे सगळा. इथं. आता काय इथं कुर्टीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि मला वाटतं सकाळपासून मॅडमचे बरेचसे दौरे सुद्धा झालेले आहेत. 4-5 ठिकाणी सुद्धा कार्यक्रम झालेले आहेत. कसं काय महिला, म्हणजे महिलांचा भरपूर सपोर्ट मिळालाय त्यांना. आणि महिलांनी जिथं जिथं त्या महिलांनी त्यांना जे हळदी कुंकू दिलंय, तर काय काय महिला त्यांच्यासाठी इतक्या रडल्या की आम्हाला कुठेच असा मान सन्मान मिळाला नाही.
असा महिलांना सन्मान मिळाला. आज पोंदोडी गावात इतकी महिला रडली की अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून रडत होत्या. असं आम्हालाच कसं तरी वाटायला लागलं की त्या इतकं मन भरून त्यांना आशीर्वाद द्यायला लागल्या म्हणून. बरं काय इथं कोर्टीमध्ये म्हणजे कोणकोणते कार्यक्रम मॅडमने घेतलेले आहेत काय महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी? महिलांचं सक्षम करतात म्हणजे आतापर्यंत त्यांनी फोनवरती सगळे काम करून आणि रेशनचे कार्ड परत कुठले कुणाचे आधार कार्ड पुढं पुरस्कारामध्ये हो शिवण क्लासचा बी त्यांनी आता 15 दिवसाचा एकदम असं भविष्यात कधी कुणी शिकवलं नव्हतं इतकं भारी शिवण क्लास. आता साधारणतः 80 महिलांचा कोर्स पूर्ण झालेला आहे. हो सर्टिफिकेट अजून मिळालं नाही तर मी देणार आहे. आणि त्यांच्या थ्रू आम्हाला मशीन सुद्धा त्या अशा मॅडम म्हणल्यात की मी पुढं तहसीलदार मॅडमशी बोलून तुम्हाला उपलब्ध करून देते म्हणून असं त्यांचं आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे. हो. तर दुसरं ताई आहेत. ताई काय नाव आहे आपलं? माझं नाव मंगल मेहेर. बर इथं जी मग ते सरपंच मेहर आहेत त्या कोण जाऊ आहेत माझ्या. जाऊबाईत आहेत का? हो. मग तुम्ही सरपंच बाईत हो घरातच आहे सगळं हा? हो घरातच आहे सगळं. हो एकच आहे आमचं. बर काय आता गावचं तुम्ही म्हणजे सरपंच बाई तुमच्या घरातलेच आहेत. कसं काय बघा आता इथं पद्मजाताई आल्यात त्यांनी कार्यक्रम घेतला कसं काय वाटलं? छान वाटलं. जरी घरात सरपंच मॅडम असल्या किंवा आम्ही स्वतः जरी सरपंच मॅडम असलो पण आम्ही प्रतिनिधी हातात म्हणून होतो. हा. प्रतिनिधी म्हणून पण मॅडमचं कार्य खूप छान आहे. मॅडम एक सपोर्ट जे म्हणतो ना आपण महिलांसाठी एकदम छान करतात त्या. आणि जिथं कमी तिथं आम्ही हा जो शब्द आहे ना तो मॅडम साठी योग्य राहतो. त्याच्यामुळं त्यांच्या पाठीमागे उभं राहायला असं काहीच वाटत नाही. एक धाडस निर्माण होतं. जरी कुठं बोलता नाही आलं किंवा आपल्याला कुठं काही अशी भीती वाटत असली ना तरी मॅडमचं नाव घ्यायचं त्या किती डेअरिंग मध्ये करतात. मग आपण पण करू शकतो. त्या करतात आपण का नाही करू शकत. मग हे जिद्द एक मनात राहते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मॅडम बरोबर उभं राहण्यासाठी असं काही वाटत नाही आणि बरं वाटतं. आणि मॅडम कुठलंही काम करायचं म्हटलं तर त्या धाडसाने करतात. आता मॅडम बरोबर मी मागच्या इलेक्शनच्या वेळेस होते ना आम्ही तहसील मॅडमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. प्रत्येक जण व्यक्ती बाहेर उभा राहत होता पण मॅडम साठी दरवाजे उघडले आणि पटपट डायरेक्ट मॅडम तहसीलदार मॅडम पर्यंत गेल्या होत्या. आमचे हात पाय असे लटलट कापायचे की आम्हाला वाटतं आम्ही कधी तिथपर्यंत जायचो पण मॅडम डायरेक्ट तिथं गेल्या. खूप भारी वाटलं. त्याच्यामुळे जास्त जरी आपल्याला बोलता नाही आलं आपल्याला जास्त त्यांच्यासाठी काही करता नाही आलं पण त्यांच्याकडलं जे मनच मानसिक हे म्हणतो ना आपण मानबळ किंवा काय ते हा पाठिंबा तो खूप छान असा त्यांच्याकडनं भेटतो. त्याच्यामुळे त्यांच्या पाठी उभा राहण्यासाठी म्हणा किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी भारी वाटतं. ताई तुमचे तर आता काय तुम्ही व्यवस्थापक बन तुमचे मिस्टर काय निवेदक आहे ते त्याचा काय कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम मला असं वाटलं की नाही आमच्या गावात कार्यक्रम असा झालाच नाही. फर्स्ट टाइम कार्यक्रम झाला आणि एवढं छान वाटला ना. आणि त्या दिवशी मॅडमची माझी गाठ झाली. त्या दिवशी मॅडम बोलले म्हणजे मी काय असं नाही कुठं जात नाही कार्यक्रमात. आमचे मिस्टर सगळीकडे जातात. मी फर्स्ट टाइम आले आणि मी बोलत पण नाही कुठे म्हणजे असं धाडसच नाही. पण काय झालं शालेय समितीची मी अध्यक्ष झाले नूतन ते पण नशिबाने झाले. आणि तेव्हापासून म्हणजे मला माहिती नाही कसं काय असं मनानेच उठून म्हणजे नाही का बोलायला शब्द मनानेच फुटतात. आणि ताईंची माझी गाठ पडली तेव्हापासून असं वाटलं नाही एकदम अशी नवीन ऊर्जा आली. आपण बोलू शकतो बाबा त्या बोलतात आपण काय बोलू शकत आपल्यात काय कमी आहे म्हणून. आणि विधवा महिलांसाठी कार्यक्रम घेतला नाही म्हणजे आजपर्यंत कोणीच घेतला नाही. आणि त्या म्हणजे आता सुवासिनीसाठी तर असतो सगळीकडेच कार्यक्रम पण विधवा महिलांसाठी कार्यक्रम घेतला ना म्हणजे त्यांच्यासाठी एवढा आनंदाचा दिवस होता ना आज म्हणजे सांगू शकत नाही. असं नाही का शहरात अंगावरती बोलताना पण म्हणजे खरंच आता या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुद्धा दिलं मॅडम त्याच्याबद्दल म्हणजे मी नाही का शालेय समितीच्या वतीने खूप खूप आभारी आहे. आणि म्हणजे मी जानेवारी महिने म्हणजे आजपासूनच मी कार्यरत आहे त्या कामावरती. आणि फर्स्ट टाइम आणि पहिलाच दिवस माझा. आणि मॅडम मी म्हणजे आमच्या शाळेला म्हणजे वह्या म्हणा पेन काय दिलं त्यांनी त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आणि सर पण माझं कौतुक करतात की पहिल्याच दिवशी तुम्ही गौरव मिळवून दिला आम्हाला. याबद्दल म्हणजे नाही का शब्द नाहीयेत माझ्याकडे बोलायला त्यांना. म्हणजे मी खूप खुश आहे आज. शब्दात सांगू शकत नाही. नवनियुक्त झाला ना आपलं काहीतरी शाळेला बी लगेच आलं पहिल्याच दिवशी आलं ना मग मला लय आनंद झाला आज. म्हणजे मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. एवढा कार्यक्रम छान घेतला. खूप खूप आभारी आहोत आम्ही. जसं मी सुरुवातीला सांगितलं महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण हे शब्द जसं नावाला राहतात तसं ते सत्यात सुद्धा उतरवण्यासाठी कृती करावी लागते आणि प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागतं. त्यावेळेस ह्या अशा प्रकारच्या महिलांमधून सुद्धा जे शब्द असतात ते शब्द मनापासून फुटतात. या ठिकाणी खरं तर
या सर्वच महिलांना बोलतं करण्यासाठी ज्या कारणीभूत आहेत अशा पद्मजाताई इंगवले मॅडम ह्या इथं उपस्थित आहेत. काय ताई काय सांगाल? खरं तर सर्वच महिलांनी भरभरून कौतुक केलं तुमच्या कार्याचं. मला सगळ्या महिलांचं पहिलं आभार मानावं लागतं की मी 5 जिल्हे काम करत असताना पण वेळात वेळ काढून ह्या कुर्टी ग्राउंड लेवलचं आहे या ठिकाणी मी पोहोचले आणि ह्या महिलांनी पण मला मी तुमच्या पाठीशी आहे आणि असं मला म्हणजे पाठबळ दिलं की एकटी महिला काही करू शकत नाही. सगळ्या महिलांची साथ असणं पण खूप गरजेचं आहे आणि त्या गावकऱ्यातल्या सगळ्या महिलांनी साथ दिली त्यांचे मी पहिले आभार व्यक्त करते. बरेचसे कार्यक्रम घेतले, काय कोणकोणते कार्यक्रम झाले? या ठिकाणी मला वाटलं आज आम्ही राजुरीमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला. तिथल्या महिलांना जे बांधकाम कामगारचे कार्ड वाटप केले आणि वयश्री योजना असतील त्याचे फॉर्म वगैरे भरायचं थोडंसं केलं. 60 वर्ष अंडर खाली ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांना ग्रामपंचायत थ्रू 3000 महिना मिळतो. ती योजना त्या ग्रामपंचायत लाभून द्यायचं काम केलं आणि ते झाल्यानंतर आम्ही पोंदोडी गावामध्ये पण गेलो. तिथं दुपारची वेळ होती, काही महिला नाही पण बऱ्यापैकी तिथला पण महिलांचा सपोर्ट जरा चांगला वाटला की आज सगळं आमचं गाव बघितलं तर सगळं खंडर झालेलं आहे. या ठिकाणी ग्रामस्थ राहतच नाहीयेत, ते सगळे खेड्यामुळे म्हणजे रानामध्ये राहायला गेलेत. पण या ठिकाणी अशा तुमच्यासारखे एक कर्तृत्ववान किंवा आमच्या गावासाठी काहीतरी तडजोडीने करणारी जर महिला असती तर 100% ह्या गावाचं खंडर झालं नसतं. रस्ते वगैरे काहीच नाही, पूर्ण घरं वगैरे पडून त्या जागेवरती म्हणजे झाडं आलेले आहेत. मी म्हणजे गाव आहे की काय आहे तर म्हणजे मॅडम हे गावच आहे पण हे खंडर झाले असते तर तिकडे कुणी लक्षच दिलं नाही आमच्या गावच्या लोकांना. पण तुम्ही इथं आलात आणि एवढ्या हुडकत आम्हाला या खंडरमध्ये येऊन आमचं स्वागत केलं, हळदी कुंकू केलं, नवीन वर्षाचं आम्हाला तिळगुळ देऊन गोड केलं. खूप छान वाटलं मॅडम आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एक हाक, मायेची हाक म्हणून तुम्ही कधीही द्या आणि आम्हाला पण आम्ही तुम्हाला कधी देऊ, तुम्ही कधीही या अशी देणारी व्यक्ती आम्हाला आज समोर भेटली. खूप छान वाटलं. असं मी खूप संघर्षातनं, मला त्यावेळेस कुणाची मदत नव्हती. मग मला वाटतं की माझ्या जिल्ह्यात बी खेड्यापाड्यात ज्या महिला आहेत त्या माझ्यासारख्या खूप आहेत आणि काही कारणास्तव ते घर सोडून जातात, सुसाईड करतात आणि मग त्यांना पाठबळ देण्यासाठी मी ह्या जिल्ह्यात येऊन प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन मी सर्वे पण केल्यासारखे की तुमच्या घरात कुठं अत्याचार, कुठं हिंसाचार चालू आहे का, हुंडाबळी आहे का किंवा रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतील, कुठले काही योजना असतील ते मी मिळवून द्यायचं काम करते. हे माझं सामाजिक कार्य म्हणून. ज्या विधवा महिला असतात समाजामध्ये खरं तर त्यांना मान सन्मान मिळत नाही, कुठंतरी मनाची कुचंबना होते. अशा महिलांचा सुद्धा आपण या ठिकाणी मान सन्मान केला, काय सांगाल? ह्याविषयी असं एक मला, मी पण एक विधवाच आहे, मी पण ह्या संघर्षातनं गुजरते. माझे पण मालक वारलेत पण आज अशा काही महिला 30-40 वर्षापूर्वीच्या विधवा असतील त्यांचे मालक त्यावेळेस वारलेले आहेत. पण त्यांचा मालक हे चितीवर एकदाच जळतात पण ते अंत्यकरणापासून आजपर्यंत जळालेले असते. पुढे हळदी कुंकू असते, आपण एक बोलवलं तरी समाजातले विविध असे कार्यक्रम असतात, हळदी कुंकाचे असतील किंवा शिदोरी सोहळ्याचे असतील, महिलांचे मान सन्मानाचे असतील, त्या ठिकाणी तिला बोलवलं जात नाही आणि ती मला कुठतरी खंत वाटत होती पहिल्यापासून. हे मी पण एक अनुभवते म्हणून नाही, पण त्या किती वर्षापासून ते अनुभवतात ह्याचं मला दुःख वाटत होतं. मी आज 2 वर्ष, पण त्या 30 वर्षापूर्वीच्या पण आहेत, 60 वर्षाच्या पण विधवा महिला आहेत. त्यांना कुठंतरी मला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं होतं. त्यामुळे मी इथं बी केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मी एक सामाजिक कार्यक्रम चालू आहे माझं. या संदर्भात कुठेतरी बदल घडेल का समाजामध्ये तुमच्या ह्या सुरुवातीचा? मी नवीन वर्षाची सुरुवात तर नक्कीच चांगली केली आहे आणि मला नाही वाटत की माझ्या महिला, मी हे सगळं बघून ह्याला कुठं पाठीमागं कुठं म्हणजे पाठीमागं कुठं घालणार नाहीत. नक्कीच समाजासमोर हे आणून दाखवतात की आपणच आपल्या बदल घडवतात, आपणच आपल्या महिलेला सन्मान दिला पाहिजे हे त्यांच्या मनात पण रुजेल. तर नक्कीच खरं तर जसं आपण सांगितलं की महिला सबलीकरण, सक्षमीकरण ह्या काही गोष्टी नुसत्या बोलण्यासाठी नसतात, त्या ग्राउंड लेवलवर जाऊन समाजामध्ये जाऊन तो विचार पेरायचा असतो. आणि खरं तर महिलांमध्ये या गोष्टी प्रबोधनात्मक बाबीतून त्या समजावून सांगायच्या असतात. या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या विधवा महिला असतील त्या विधवा महिलांचा सुद्धा सन्मान केला गेला. विविध घटकातल्या महिला होत्या त्यांना सुद्धा रोजगार मिळवून देण्याचं काम या ठिकाणी इंगवले मॅडम यांनी केलेलं आहे. त्यामुळं खरं तर ह्या सर्व बाबींचा विचार करता समाजामध्ये जात असताना समाजकारण, राजकारण ह्या जरी गोष्टी असल्या तरी एक मनाचा कोपरा असाही असतो ज्या ठिकाणी कुठेतरी विधवा महिलेला सन्मान मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये फक्त बोलण्यापुरतं नाही तर करून दाखवण्यासारखं सुद्धा भरपूर काही आहे. असं कृतीतून प्रत्येकाने करून दाखवलं पाहिजे, असं या ठिकाणी महिलांच्या बोलण्यातून हे सर्व आलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किती समाजामध्ये ह्या सर्वच गोष्टींचा बदल होतोय
आणि महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी जे पाऊल उचललेलं आहे ते खरंच समाजाच्या बदलाचं एक नवी नांदी ठरू शकते का, हे पाहणं स्वतः तितकंच गरजेचं असेल. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कोर्टी येथून सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.